नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाजरीची भाकरी मी कशा प्रकारे बनवणार आहे त्याची रेसिपी। त्यासाठी मी परातमध्ये बाजरीचं पीठ आधी व्यवस्थित मी त्याला चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं पाणी वगैरे घालून घेणार आहे, म्हणून त्याला असं खोलसर असं बनवून घेतलेलं आहे पिठाला। आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे आणि थोडंसं हळद घातलेलं आहे आणि हळद मी कलरसाठी वापरलेलं आहे आणि तीळ पण घालून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेले आहे आणि जेवढं लागेल तेवढंच मी थोडं पाणी वापरून मी व्यवस्थित पीठ मळून घेत आहे। भाकरीसाठी आपण भाकरीचं पीठ जर व्यवस्थित मळून घेतलं तर आपली भाकरी वगैरे फाटत नाहीत, व्यवस्थित छान येतात। ताकदीनं लावून व्यवस्थित ताकद लावून मी व्यवस्थित भाकरीचं पीठ मळून घेत आहे। अशा प्रकारे पीठ पण मळून घेतलेले आहे मी। त्यानंतर त्याच्यामधलं मी एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला पण मी अनेकदा व्यवस्थित त्याला मळून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं एक गोळा बनवून त्याच्यामध्ये मी खाली तीळ लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी खाली असं थापून घ्यायच्या आधी त्याच्यामध्ये मी खाली पीठ लावून घेतलेलं आहे, पीठ लावलेलं आहे थोडंसं आणि एका हाताने आधी मी व्यवस्थित गोल असं थापून घेत आहे। त्यानंतर त्याला दोन्ही हाताने मी व्यवस्थित दोन्ही बाजूने कव्हर केलेलं आहे। त्यानंतर मी लगेच आणि परत हाताने थापून घेत आहे। बघू शकता मी कसं थापत आहे बघा। एक साईडला जरा पण छिद्र वगैरे काही पडलेलं नाही, व्यवस्थित असं मस्त झालेलं आहे। पीठ पण मी व्यवस्थित मळून घेतलेलं बघा। बघा किती छान मी असं थापून घेत आहे। बघा किती छान। आणि मी गॅसवर तवा ठेवलेला आहे साईडला बाहेर गरम होण्यासाठी। हळूवारपणे थापून घ्यायचं आणि इकडं आपला तवा पण गरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी भाकरी घातलेली आहे आणि त्याला मी लगेच मी पाणी लावलेलं आहे हाताने। तुम्ही कापडाने पण लावू शकता, मी हाताने लावलेलं आहे आणि 1-2 मिनिटं तसंच ठेवायचं त्याला आणि 2 मिनिटांनी मी लगेच उलटण्याने भाकरी असं पलटून घेणार आहे। हाताने ट्राय केला परंतु हाताला चटका बसत होता, म्हणून मी उलटण्याने घेऊन भाकरी परतून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं मी दोन्ही बाजूने भाकरीला भाजून घेत आहे। बघा भाकरी आपली किती छान झालेली आहे। आता मी गॅसवर पण दोन्ही बाजूने थोडं भाजून घेणार आहे भाकरीला। बघा भाकरी आपली तयार झालेली आहे आणि दुसरा पण गोळा मी तसंच केलेला आहे। थोडं तीळ लावलेलं आहे आणि पीठ लावून मी असं व्यवस्थित थापून घेत आहे। आपले जर पीठ व्यवस्थित मळलेलं असेल ना, आपले फास्ट भाकरी होतात तयार। बघा अशा प्रकारे मी भाकरी बनवून घेतलेली आहे। त्याला पण मी हाताने पाणी लावून घेतलेलं आहे, भाजून घेत आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।